नमस्कार. आजपासून मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकाचं वाचन सुरू करतोय. नेहमीप्रमाणे पुस्तकाचं प्रत्यक्ष वाचन सुरू करण्यापूर्वी अर्पणपत्रिका, आभाराचे पान आणि ब्लर्ब वाचणार आहे. सुरुवात अर्पणपत्रिकेने करतोय. युगानुयुगीच्या रसिकांच्या सहसर्जनाला फुलवणाऱ्या महाकवी कवी यांच्या प्रतिभा सर्जनाला. आभाराचे पान. आभार. माझ्या समीक्षा लेखनाला ज्यांच्या समीक्षा ग्रंथांचा सतत आधार मिळत गेला त्या ज्येष्ठ समीक्षकद्वय सन्मित्र प्राध्यापक गंगाधर पाटील आणि डॉक्टर म.सु. पाटील यांचे, जे माझे लेखन अधिकाधिक मूल्यपूर्ण होण्यासाठी विधायक उत्तेजन देत आले आहेत, त्या स्वागतशील प्रतिभावंतांचे, सुहृदांचे पद्मश्री मधु मंगेशकर्णी, डॉक्टर विजया राज्याध्यक्ष, जयंत पवार, नीरजा, प्राचार्य चंद्रकांत केळकर, प्राचार्य डॉक्टर रामदास गुजराथी, येशू पाटील, प्राध्यापक उमाकांत कामत, प्राध्यापक अविनाश देशपांडे, डॉक्टर दत्ता पवार, प्राचार्य प्रभाकर बागले, डॉक्टर प्रतिभा कणेकर, प्राध्यापक जयप्रकाश लब्दे, प्राध्यापक शरयू पेडणेकर, निर्मल वैद्य, प्राध्यापक सुधीर कुलकर्णी, डॉक्टर अनंत देशमुख, डॉक्टर नारायण आणि वसुधा भगत, विलास आणि डॉक्टर उर्मिला कबरे, गुरुनाथ कलमकर, प्राध्यापक कात्रे दाम्पत्य, प्राचार्य मांडवडे दाम्पत्य, प्राध्यापक खानकरी दाम्पत्य, डॉक्टर वरखडे दाम्पत्य, डॉक्टर भारती निरगुडकर, निलिमा पालवणकर, प्राध्यापक जयप्रकाश म्हात्रे, प्राध्यापक गोतू पाटील, स्वाती सामत, प्राचार्य SP दादा म्हात्रे, रजनी, शैला, मंदा, गजा, नयन, लीला आदी विद्यार्थी परिवार, अनुष्ठुप परिवार, श्री अक्षरधन परिवार या सर्वांचे पूर्वप्रसिद्धीबाबत नवअनुष्ठुप, कवितारती, मराठी संशोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, मुक्त शब्द, झपूर्झा, श्री अक्षरधन, सुगंध सरिता या नियतकालिकांच्या संपादकांचे आपलेपणाच्या भावनेने प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशन केल्याबद्दल राजेंद्र प्रकाशनच्या निलिमा राजेंद्र कुलकर्णी यांचे, मुद्रणशुद्धीबद्दल नादबाई गुंजन आणि सुनबाई प्राध्यापक विजया यांचे, मुखपृष्ठाबद्दल विजय बारगुडे यांचे, संगणकीय अक्षर जुळणीबाबत ऑलरीज एंटरप्राइजेसचे, संबंधित संदर्भ तत्परतेनं प्राप्त करून दिल्याबद्दल मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील मित्रांचे, सर्वांगीण सहकार्याबद्दल प्राध्यापक अनिरुद्ध यांचे. आता ब्लर्बचे पान वाचतोय. प्रस्तुत लेखकाने त्याला समजलेलं उमजलेलं महाकाव्य काव्य हे सर्जनशील प्रतिभावंतांच्या प्रतिभेला अर्पण केले आहे. या प्रतिभावंतांबद्दलची कृतज्ञता ते अशी व्यक्त करतात. प्रतिभावंत हो, तुमच्या साहित्य कृतीतून, अभिनीत शब्दांतून, काव्यात्मक स्वरलयींतून आमच्या मनावर कोरलेल्या संस्कारांची आणि अनुभवांची कितीतरी स्मरणे जागी होऊ लागतात. तुम्ही आम्हाला सौंदर्याचा साक्षात्कार घडविता, विशुद्ध स्वरूपाचा कलानंद देता, आमच्या संवेदनांना तरलतेचा स्पर्श देता, पापपुण्यापलीकडील दृष्टी देता, गुणदोषांसहित माणसे स्वीकारावीत अशी समज देता, मानवी मनाच्या जाणीवांच्या पलीकडील नेणिवेतील भयचकित करणाऱ्या हिमनगांचे दर्शन घडविता. तुम्ही सारे प्रतिभावंत विविध प्रकारच्या भावसंस्कारांनी आम्हाला किती श्रीमंत करता. सारेच दीप मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या. अशा अंधारात रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक्काल, असे आश्वासन देता, स्वतंत्रते भगवतीच्या जय स्तोत्राने अभिमंत्रित करता आणि ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, नमी एक पंथाचा अशी केशवसुतांच्या नव्या शिपायाची दीक्षा देत ज्ञानेश्वरांचे विश्वची माझे घर आणि रवींद्रनाथांचे यत्र विश्वम भवती एक नीडम असा विश्वात्मकतेचा
प्रत्यय देता, असे तुम्ही आम्हाला काय काय आणि किती किती देता. तेव्हा आम्ही रसिकांनी तुमच्याबद्दलचा आमचा अंतर्यामीचा कृतज्ञताभाव व्यक्त केलाच पाहिजे. प्रतिभावंत हो, आम्ही तुमचे ऋणी आहोत. प्राध्यापक M. P. पाटील. इकडे हा भाग थांबवतो. धन्यवाद.